देशात नेमकं कोणाची सत्ता येणार याबद्दल उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे आणि सीएसडीएसनं आयबीएन लोक नेटवर्कसाठी जो पोस्टपोल सर्व्हे केला त्यामध्ये आता राज्याचं चित्र कसं आहे ते बघूयात। महाराष्ट्रात 48 जागांसाठी 3 टप्प्यात मतदान पार पडलंय आणि या सर्व्हेनुसार महाराष्ट्राच्या आखाड्यात 2 प्रबळ दावेदार असलेल्या महायुती आणि त्याचबरोबर जी आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादीची यामध्ये खरी स्पर्धा आहे। यावेळच्या पोस्टपोल सर्व्हेनुसार महायुतीला 33 ते 37 जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला 11 ते 15 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे। इतर पक्षांमध्ये मनसे आणि आपला 1 किंवा 2 जागांवर समाधान मानावं लागेल। बघूयात मतांची अंदाजे टक्केवारी नेमकी कशी होती। 2009 मध्ये आपण बघतो एकीकडे जागांचा अंदाज भाजपला 33 ते 37, काँग्रेसला 11 ते 15 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय। आणि महाराष्ट्रातल्या या पोस्टपोल सर्व्हेचं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी नेमकं काय शब्दात विश्लेषण केलंय तेही ऐकूयात। कुमार केतकर, महाराष्ट्राचे आकडे आपण बघितलेले आहे, तुम्हालाही दिल्लीत ते कळलेले असतील। मला सांगा, आता सुहास पळशीकर जे म्हणतायत की काहीतरी बिघडलंय आघाडीमध्ये, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये, त्यामुळे एवढा मोठा फटका त्यांना बसतोय, नेमकं काय बिघडलंय? काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांचा आघाडीचा म्हणून जो काही परफॉर्मन्स आहे, जो काही आघाडीचा कारभार आहे, तो काही फारसा अजिबातच कोणाला समाधानकारक राहिलेला नव्हता। आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांचा भ्रष्टाचार आमच्या अंगावर आलाय म्हणून काँग्रेसवाले ओरडत असत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी अनेक ठिकाणी, हा तर आपला पत्रकार म्हणून दररोजचा अनुभव आहे, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी किती आघाडी असो, शरद पवारांनी किती राज्यभर प्रचार केलेला असो, प्रत्यक्षात अनेक कॉन्स्टिट्युएन्सीज अशा आहेत की जिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकमेकांना अजिबात मदत केली नाही। ही फक्त सिंधुदुर्गचा मुद्दा नाहीये, हा सर्वत्र मुद्दा आहे, हा रायगडमध्ये सुद्धा मुद्दा आहे, अनेक ठिकाणी तो मुद्दा आहे। आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची अंतर्गत मारामारी, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या विरुद्ध असलेला सध्याची मानसिकता आणि भारतीय जनता पक्षाच्या काळात मोदींनी घेतलेली चढाई, या सगळ्याचा परिणाम हा झालाय। मी पण याला लाट म्हणायला तयार नाही, जर लाट असेलच तर ती आघाडी विरोधातली लाट जास्त आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा कमी होतील असं आपला सर्व्हे सांगतो आणि त्यामुळे निवडणुकीनंतर शरद पवारांचं नेमकं राजकारण काय असेल याबद्दल देखील ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी काय म्हटलंय तेही ऐकूयात। कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 10च्या वर जागा मिळतील असं शरद पवारही म्हणाले होते, आता अंकुश काकडेही तेच म्हणतायत, पण आपल्या सर्व्हेनुसार तसं काही होईल असं दिसत नाहीये। गेल्या वेळेपेक्षा जागा कमी होतील असं वाटतंय आणि राष्ट्रीय राजकारणात फारच किरकोळ भूमिका राहील त्यांची असं दिसतंय। काय पाहताय तुम्ही या पक्षाचं भवितव्य? मला नाही असं वाटत की त्यांची भूमिका किरकोळ राहील। मागच्या वेळी तरी त्यांना काय 8, 6, 9 अशाच जागा होत्या आणि तरी त्यांची दिल्लीतली भूमिका ही काही किरकोळ नव्हती। तुम्हाला माहिती आहे, मी काही शरद पवारचा समर्थक नाहीये किंवा त्या अर्थाने राजकीय चाहता पण नाही। खरं म्हणजे शिवसेनेला जेवढं शरद पवारांबद्दल पूर्वी बाळासाहेब असताना जेवढं प्रेम होतं तेवढं सुद्धा प्रेम माझ्याकडे असं मी म्हणणार नाही, परंतु शरद पवारांची भूमिका अजिबात नगण्य राहणार नाही। या सर्वेक्षणांच्या पलीकडे जर काही निकाल लागले आणि 220च्या ऐवजी 180 ते 190 जागा जर भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि एनडीएला 220 मिळाल्या, तर जी पोकळी तयार होईल त्या पोकळीमध्ये जी माणसं आपला दावा करू शकतील आणि काही राष्ट्रीय पाठिंब्यावरती करू शकतील, त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव असेल, पहिलं असेल का दुसरं असेल असं नाही, परंतु तो दावा शरद पवार करू शकतात। आणि मग कदाचित दिल्लीमध्ये कोण पीडीएफ बनवतं, शरद पवारांचा प्रयत्न आहे दिल्लीमध्येच पीडीएफ म्हणजे पुलोदा बनवायचा आणि एनडीएचा पण प्रयत्न आहे की त्यांचे काय, आपण माझ्या दृष्टिकोनात ते प्रतिगामी लोकशाही दल म्हणूया, हे पुरोगामी आहे म्हणून, तर ते प्रतिगामी लोकशाही दल बनवतील, हे पुरोगामी लोकशाही दल बनवतील। राष्ट्रवादीमधली काही मंडळी प्रतिगामी लोकशाही दलातही जाऊ शकतात आणि पुरोगामी लोकशाही दलातही जाऊ शकतात। त्याच्यामुळे राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचं भवितव्य कोणत्या दलात आपण जाऊन सत्तेत राहायचं एवढ्यापुरतंच मर्यादित राहील।